कार्यकारी अभियंता साहेब नमस्कार. बारबाई सर, तुम्ही मगाशी आपला फोन झाला आपल्या दोघांचा. काम तुम्ही म्हटले का काढून घेत आहेत, तर हे बघा त्यांनी काढून घेत नाही आहेत, ते हे काम चालू केलेलं आहे. तर त्यांना समजलं की आम्ही या ठिकाणी येणार आहेत, म्हणून यांनी आता हे काम बंद करून हे गायब झालेले आहेत. हे मगाशी हे काम सुरू होतं. आता मला सांगा सर, का ह्या ठेकेदारांनी ती जी खराब गारपट म्हणजे अक्षरशः सगळे गारा आहेत त्याच्यामध्ये, ती खडी टाकलेली आहे आणि ती याच्यावरती त्याच्यावर मुरुम टाकून सगळं दाबून घेतलेलं आहे, म्हणजे कळायलाच नको खाली काय आहे ते. आणि आता इथं काय केलं त्यांनी, ह्या बातम्या वगैरे केल्यामुळं ही चांगली खडी या ठिकाणी टाकली. आता माझं व्यवस्थित सर ऐका, का ह्या ठिकाणी बेस तर केलेलं नाही दिसत आहे बघा, तुमच्या डोळ्यासमोर आहे. G1 पण केलेलं नाही आहे, G2चं पण केलेलं नाही आहे प्रोसेस. थेट खडी आणून डायरेक्ट ढिगारा यामध्ये ओतण्यात आलेला आहे. आता उद्या याच्यावर मुरुम टाकणार, रोलिंग करणार आणि काम आहे हे दाखवणार. आता ही जी खडी आहे ती 1 नंबर खडी आहे साहेब. ह्यांनी काय केलं आहे का, फक्त दाखवण्यासाठी खूप बातम्या आल्याच्या नंतर आता ही खडी वापरली. फक्त ही कुठं वापरली, जिथं जिथं आम्ही बातम्या करतोय तिथं. पण पाठीमागं जवळजवळ 3.5 किलोमीटरपैकी 90% ठिकाणी असंच यांनी बोगस काम करून ती खडी वापरलेली आहे, गारपट विहिरीची. आणि बघा ना सर, आता ही साईज आहे का खडीची, ही अशी प्रोसेस असते का. ह्या चिपा आहे, ती खडी पण याला म्हणता यायची नाही व्यवस्थित. ह्या सगळ्या चिपा आहेत आणि एकदम यांचा कितीतरी मोठा थर यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे तुमचा बेस पण केलेला नाही, ज्याला GSW म्हणतात, की त्याचं नंतर G1 पण केलेलं नाही आहे, G2 पण केलेलं नाही आहे, काहीच केलेलं नाही आहे. फक्त हे सगळं घोडेला घोडा लावणं जे म्हणतात का, हा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. हे सगळं यांना समजलं, त्यामुळे यांनी हे सगळे युनिट बंद करून हे फरार झालेले आहेत. हे सगळे ठेकेदार हे अतिशय बेकायदेशीरपणे हे करत आहे. आणि आपले जे DE आहेत जाधव आणि इथले उतळे म्हणून आहेत, हे सगळे यांना फॉर आहेत. आता आम्ही त्या बातम्या केल्याच्यावरून त्या दिवशी यांनी इथलं खराब जी खडीचं डबर आहे का, ते इथलं काढलं होतं आणि तुम्हाला ते रिपोर्टिंग करतायत का आम्ही काढले. प्रत्यक्षात ते एवढंच पीसमध्ये काढले. तर ती खडी कशी आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सर, आता ह्या अंधारात कसं दिसतंय बघा. हे बघा, ही सगळी 100% हा स्पॉटेड दगड आहे. आणि इथं फक्त समाधान करण्यासाठी हे काढले असं दाखवले. पण हीच खडी सर, हीच खडी पूर्ण 3.5 किलोमीटरच्या याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि हे काम देखील सुरू आहे सर. आता आम्ही याबाबत मोठं आंदोलन उभारणार आहोत. हे जे चाललेलं आहे आणि हे सगळं तुमचे DE जाधव यांच्या पाठिंब्याने सगळं चाललेलं आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत आणि ते एकीकडं म्हणतात की आता आम्ही हे काढतो, हे करतो, ते करतो, पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. नुसतं फक्त टोलवाटोलवी चालू आहे. हे बघा सर, हे कोणतंही बघा, ही जी खडी आहे ही या 3.5 किलोमीटरच्या पीसमध्ये वापरली आहे. माझं एक म्हणणं आहे, तुमचा GSW पण यांनी केलेलं नाही आहे. यांनी तुमचं G1, G2, G3 जी प्रोसेस आहे ती काही केलीच नाही. नुसती खडे आणून टाकायची आणि नंतर ते भरून घेतलेत बॉक्स आणि थेट वरून मुरुम टाकलेलं आहे. ही सगळी खूप डेंजरस पद्धत आहे सर. तर तुम्ही जरा दखल घ्यावी, नाही तर आम्हाला खूप वरिष्ठ पातळीवर जावं लागेल आणि मग ते काय होईल ते बघा सर. कारण की अधिकारीच यांना फॉर आहेत, हे यातून स्पष्ट होते. आणि मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते सर, हे काय केलं आहे. हे रात्रीचं काम करतात आणि तुम्हाला सांगतो आम्ही, म्हणजे ते तुम्हाला सांगतात का आम्ही काढून घेतो आहे, काही काढून घेतलं जात नाही. हा जो आहे, आता हा जो रिपोर्ट आहे, तर त्यांना माहिती आहे इंजिनियर फक्त इथे येणार आणि जी चांगली खडी आहे तिचा रिपोर्ट दाखवणार ओके म्हणून. आता हे सांगा, तुम्ही सांगा, ह्याला G1 म्हणायचं, GSW म्हणायचं की काय म्हणायचं. रस्ता तिकडे, रस्त्याच्या वर आता ही खडी आलेली आहे. आणि काय ही खडी आहे का, हा दगड जरी चांगला असला तरी सगळ्या ह्या चिपा आहेत आणि काही छोट्या काही मोठ्या, सगळ्या ढिगारा ओतलाय हो सर. हे बघा, हे इथपर्यंत ओतलाय, इकडं पुढं रस्ता आहे. ही अवस्था आहे सर आपल्या विभागाची, आपल्या ह्या यंत्रणेची. आपण हे पहा, आणि जर हे सुधारलं नाही हे जे ठेकेदार, तर आम्हाला खूप व्यापक पद्धतीने काहीतरी वेगळं करावं लागेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग हे काहीतरी गाजल हा विषय, हे लक्षात घ्या बारबाई सर. हा व्हिडिओ मी तुम्हाला
याच्यासाठी करतोय आणि हे दाखवण्यासाठी करतोय. आता मी येत होतो तर सगळीच्या सगळी त्यांनी ती खडी जी आहे ती सगळी गाडून टाकलेली आहे खराब, म्हणजे खाली समजायलाच नको काय प्रोसेस आहे. हे बघा, हा त्याचा पुरावा आहे. करोडो रुपये अक्षरशः आदिवासी विभागासाठी वापरले जातात आणि ही अशी बोगस दर्जाची कामं आहेत. JSW कुठे आहे सर, हे तुम्ही मला दाखवा. ह्याच्यामध्ये जीवन कुठे आहे तुम्ही दाखवा. हे जे 3 लेयर आहेत ते कुठे ते दाखवा. नुसता ढिगारा ओतलाय. खडी आता चांगली वापरलेली आहे, परंतु हे असं काम बरोबर नाहीये सर. वर मुरुम टाकणार आणि हे सगळे करणार. आणि हे जो जाधव आहेत, केशव जाधव, ते उतळे आणि आगळे, हे त्रिकूट आहे ना सर, हे पूर्ण फॉर आहे. बाकीच्या ठेकेदारांना अगदी ते तराजूत तोलतात, परंतु ह्या जाधव आणि आवटी म्हणून ठेकेदार आहे, त्यांच्याशी यांचे कोणते असे संबंध आहेत हेच कळायला मार्ग नाही. ह्या अशा पद्धतीचे हे खडी दगडे आणून टाकल्यात. ह्या चिपा आहेत, याला खडी म्हणता येणार नाही. याच्यावरून गाड्या जाणार आणि फुटणार. तर तुम्ही बघा आणि मी तुम्हाला पुढं पण जाऊन हा व्हिडिओ अजून शेअर करतो का त्यांनी काम काय ते हे केलं नाही, उलटं काढत नाही. ते काम आता पूर्ण करतायत. त्यांचं पाप ते झाकतायत. तर ही जुन्नर टाइम्सच्या वतीने आम्ही बातमीदारी करतोय जीव धोक्यात घालून. कारण की यांनी इथं खूप लोक गुंड प्रवृत्तीचे जे आहेत, पोपटराव, ते म्हणजे तुम्हाला नसेल माहिती, पण अशी लोक पाळलेली आहेत. ते विनाकारण आमच्या ह्याच्यामध्ये त्रास देण्यासाठी हे करतात. हे बघा, तर काय केलं हे तुम्ही सांगा सर. हे बघा, हा खड्डा खोदलाय, ढिगारा आणलाय, ओतलाय. ह्यांना कामाला काय घेणं देणं नाही. ह्यांना फक्त बिल काढून फक्त फसवणूक करायची आहे आणि आदिवासी विभागाचा हा जो पैसा आहे आदिवासींसाठी दिलेला, तो गडप करायचा आहे. तर धन्यवाद सर. बारभाई सर कार्यकारी अभियंता आहेत, उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर विभाग. याची आपण याची दखल घ्यावी. हा खूप विषय आहे आणि आम्ही काही इथं थांबणार नाही आहे. आम्ही हा विषय पूर्ण तडीच नेणार आहे का, जेणेकरून कशा पद्धतीचं एक म्हणजे व्यापक काही महाराष्ट्रात गाजल असं काहीतरी करणार आहे. बघा काय होईल आणि काय नाही. तर अशा पद्धतीचं तुम्हाला हा दाखवण्यासाठी मी रात्रीच्या वेळी इथं या ठिकाणी आलेलो आहे आणि हे तुमचे हे कामाचा हा नमुना आहे. आता पुढं जाऊन मी तुम्हाला अजून दाखवतो, कारण की आता 2 दिवसापूर्वी ते उघडे होते ते सगळे खडीचे दगड आणि आता कशा प्रकारे त्याच्यावर रोलिंग केलेलं आहे, मुरुम टाकलेला आहे, जेणेकरून दिसायच नको असा प्रोसेस झालेला आहे. हे जाधव, हे उतळे आणि हे आगळे, हे तिन्ही अधिकारी ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे. साहेब, आपण याची तात्काळ दखल घ्यावी. आपण स्वतः या ठिकाणी व्हिजिट करावी आणि हा व्हिडिओ मी आता जुन्नर टाइम्सवर टाकणार आहे. पण आता आम्ही काय थांबणार नाही. याच्याबाबत नक्कीच बघा, काहीतरी वेगळं घडणार आहे. जुन्नर टाइम्स, नाणेघाट, जुन्नर.